हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रेरणा तुमचे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आता दिवाळीचा सण आला आहे, तर प्रत्येक घरात फराळ बनवायची लगबग चालू आहे. त्याचप्रमाणे आमच्याही घरात लगबग चालू आहे. दरवर्षीप्रमाणे रीतिरिवाजप्रमाणे आम्हीही फराळ करतो. तर आज मी शंकरपाळ्यापासून सुरुवात केली आहे. तर त्या शंकरपाळ्या मी कशा करणार आहे त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. तर मी इथे एक वाटी घेतली आहे. ही एकच वाटी सेट करून घ्यायची. तर त्याच वाटीने मी एक वाटी भरून साखर घेतली आहे. आता हीच वाटी भरून आपल्याला दूध लागेल. तर हे दूध मी गरम करून कोमट करून घेतलेलं आहे. तर दूध आपल्याला एक वाटी लागेल. आता दूध आणि साखर एकत्र करून घ्यायचं. आता तीच सेम वाटी भरून मी इथे साजूक तूप घेते आहे. इथे तुम्ही डालड्याचाही वापर करू शकता. साजूक तूप आपल्याला नंतर घालायचं आहे. पहिल्यांदा काय करायचं, साखर आणि दूध आहे ते व्यवस्थित गॅसवर ठेवून विरघळून घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला नंतर घालून घ्यायचं आहे. तर आता मिश्रण व्यवस्थित मी ढवळून घेते. गॅस आपला चालू आहे. तर 1-2-3 मिनिटांनी आपली साखर वितळली गेली. आता मी गॅस बंद करते. साखर व्यवस्थित अगदी मेल्ट झाली बघा. आता गॅस बंद करून मी इथे जे आपण एक वाटी तूप मोजून घेतलं आहे ते तूप मी ह्याच्यामध्ये घालून घेते. दूध आणि साखर आणि तूप हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. शंकरपाळ्या करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. या पद्धतीने पण तुम्ही एकदा करून बघा. खूप मस्त शंकरपाळ्या होतात. न फसणारी रेसिपी आहे. गोडाचं प्रमाण परफेक्ट आहे. तर मी इथे आता मैदा चाळून घेतला आहे. हा मैदा आपण ज्या वाटीने साखर आणि तूप मोजून घेतले तीच सेम वाटी आहे. त्याच वाटीने हा 7 वाट्या मैदा आहे. मैदा जास्तही घ्यायचा नाही आणि कमीही घ्यायचा नाही. तर एवढा मैदा आपल्याला लागेल. आता मी इथे एक मोठी परात घेतली. त्याच्यामध्ये हा मैदा काढून घेते, कारण आपल्याला मळायला बरं पडेल. तर सगळा मैदा मी ह्या मोठ्या परातीमध्ये काढून घेतला आहे. चवीपुरतं थोडं मीठ घालून घ्यायचं आणि 1 चमचा वेलची जायफळ पूड घालून घेते मी. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. शंकरपाळ्या करायला गेल्यात तर पटकन होतात. अजिबात वेळ लागत नाही. फक्त प्रमाण परफेक्ट पाहिजे. आता हे मिश्रण तूप, साखर आणि दूध जे मिश्रण आपण बनवलं होतं ते कोमट आहे. कोमट असतानाच या मिश्रणामध्ये हा मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे व्यवस्थित. जास्त पण गरम ह्याच्यामध्ये मळायचा नाही. तर मी इथे थोडं थोडं करून मिश्रण घालून व्यवस्थित मैदा ह्याच्यामध्ये मळून घेते आहे. तुम्हाला जर माझी शंकरपाळ्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. तसंच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण मी ज्या नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर आता मी इथे सर्व मिश्रण मैद्यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता व्यवस्थित अगदी याचा मी डो बनवून घेणार आहे. थोडं मळावं लागतं व्यवस्थित. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मी दोन्ही हाताने इथे मळून घेते. जसं जसं तूप आपलं थिजत जातं तसं तसं मळायला एकत्र गोळा व्हायला थोडासा वेळ जातो. पटपट ही प्रोसिजर करून घ्यायची. तुम्हाला जर असं वाटत असेल की मिश्रण खूपच कोरडं वाटते तर 1-2 चमचे इथे दूध तुम्ही वापरू शकता, पण जास्त दूध वापरायचं नाही. अशा प्रकारे मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आपला डो मस्त तयार झाला आहे. तर जराही वेळ न घालवता लगेच लाटून घ्यायचे आहेत शंकरपाळ्या आपल्याला. ह्याचा परफेक्ट गोळा होत नाही. पीठ हे फुटतं. तर व्यवस्थित असं ॲडजस्ट करून करून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हे बघा, कडा त्याच्या
फुटतात साईडने, त्याला काहीही घाबरायचं नाही. त्याच्यामुळेच तर आपल्या शंकरपाळीला मस्त पदर सुटतात. तर व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. हे बघा, तुम्ही जर हे पीठ जास्त वेळ ठेवलं तर तूप थिजलं जातं आणि लाटताना थोडा त्रास होतो. आता हे मध्ये मध्ये वेलची जायफळची पूड आहे, त्याच्यामुळे थोडंफार हे काळसर वाटतंय. आता मी कडेने वगैरे व्यवस्थित सगळीकडून लाटून घेतली. आता आपण ह्याला कापून घेऊयात. तर मी इथे चिरण्याचा वापर करते, ह्याला कातणी पण बोलतात. तुम्ही सुरीने पण कापू शकता. तर साईडच्या कडा मी अशा कट करून घेते, कारण आपल्याला कापताना मग शंकरपाळ्या सेम भेटतील. तर व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या. ह्या चिरण्याने कापल्यामुळे मस्त डिझाईन येते साईडला शंकरपाळीला. आम्ही हे करंजा कापायला पण हेच वापरतो, खूप छान डिझाईन येते. तर अशा प्रकारे ह्या कापून घ्यायच्या. 1 सेंटीमीटर जाडीच्या शंकरपाळ्या ठेवायच्या. जास्त पण पातळ नाही करायच्या, जास्त पण जाड नाही करायच्या. याच्यापेक्षा थोड्या जाड तुम्ही ठेवू शकता. माझ्याकडनं थोड्याशा पातळ झाल्या आहेत, पण दुसऱ्या वेळेस मी जेव्हा लाटेन तेव्हा थोड्याफार जाड ठेवेन मी. तर अशा प्रकारे ह्या आपण काढून घ्यायच्या. या प्रकारे तुम्ही 2-3 गोळे एकदम लाटून शंकरपाळ्या अशा बनवून नंतर एकसाथ थोडे थोडे तळू शकता. त्याच्यामुळे आपला वेळ पण वाचतो. तर बघा, मस्त आपल्या छोट्या छोट्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत. आता आपण तळायला घेऊयात. तर मी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. तेल आता आपलं तापलं की नाही चेक करूया. इथे मी छोटंसं पीठ घालून घेतलं आहे, गोळा छोटा. तर तो असा चांगला वर आला आणि बुडबुडे आलेत त्याला. तर तेल आपलं परफेक्ट गरम झालं आहे. याच्यापेक्षा जास्त गरम करायचं नाही, कारण ती बाहेरून शंकरपाळी भाजली जाते आणि आतून कच्ची राहते. तर आपलं मीडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. आता तेलात जेवढ्या मावतील तेवढ्या शंकरपाळ्या घालून घ्यायच्यात. जास्त घालायच्या नाहीत, कारण ते मोडण्याची शक्यता असते म्हणून. तर एक एक करून आता मी इथे घालून घेते. तर 1-2-3 मिनिटांनी बघा कलर चेंज झाला आहे. तर आता मी झाऱ्याच्या सहाय्याने थोड्या अशा नाजूक हाताने परतून घेते, कारण दुसऱ्या साईडने पण भाजल्या गेल्या पाहिजेत. ही शंकरपाळी खायला अतिशय खुसखुशीत आणि गोड लागते. नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा. आता आपल्या शंकरपाळ्या होत आल्या. जास्त डार्क कलर आला तर त्या करपण्याची शक्यता असते. आता ह्या तेलातून जरी काढल्या तरी त्याची भाजण्याची जी प्रोसिजर असते ती चालू असते. त्याच्यामुळे हे एवढ्यापर्यंत बस आहेत. शंकरपाळ्यांचा कलर बघा किती मस्त आला आहे. आता मी दुसरी बॅच पण याच्यामध्ये घालून घेते. अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या एक एक करून सगळ्या तळून घ्यायच्यात. अशा प्रकारे भरपूर मस्त खुसखुशीत आणि टेस्टी शंकरपाळ्या आपल्या तयार झाल्या आहेत. खूप मस्त लागतात ह्या शंकरपाळ्या. नक्की तुम्ही अशा करा. परत भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. शंकरपाळ्यांचा घमघमाट मस्त घरभर पसरला आहे. परत आपण भेटूया एका दुसऱ्या नवीन रेसिपीसोबत. थँक्यू सो मच.